स्वागत. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ. Hello friends, today we are going to learn lesson number 5 of science part 1 towards green energy. In this lesson we see some concept like use of various energy sources, generation of electrical energy and process of generation of electricity and environment. What is energy? Energy means the capacity to do work, and this energy may be exist in potential, kinetic, thermal, electrical, nuclear and other various form. Energy and use of energy. In modern civilization, energy has become the primary need along with food, shelter. We need energy in different forms for diverse type of works. The energy that we need may be in the form of mechanical energy, chemical energy, sound energy, light energy or heat energy. की आपल्याला काही वेळेला यांत्रिक ऊर्जेची किंवा मेकॅनिकल, रासायनिक ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा अशा वेगवेगळ्या ऊर्जेची आवश्यकता भासते. या ठिकाणी ऊर्जा ही नेहमी एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतरित होते. ऊर्जा ही कधीही आपल्याला तयार करता येत नाही किंवा नष्ट होत नाही, तर तिचे रूपांतरण फक्त घडून येते आणि यालाच आपण ऊर्जा अक्षयतेचा नियम असे म्हणतो. ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इन्व्हेंटेड बाय मायकल फॅरेडे. की मायकल फॅरेडे या शास्त्रज्ञाने शोधलेल्या विद्युत चुंबकीय प्रवर्तनाच्या तत्वावर अनेक विद्युत निर्मिती केंद्र विद्युत ऊर्जा तयार करतात. According to this principle, whenever magnetic field around a conductor changes, a potential difference is generated across the conductor. या तत्वानुसार विद्युत वाहक तारेच्या सभोवतालच्या चुंबकीय क्षेत्र जर बदलले तर विद्युत वाहक तारेमध्ये विभवांतर निर्माण होते. The field around a conductor can be changed in two ways if a conductor is stationary and the magnet is rotating. विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र हे प्रामुख्याने दोन प्रकारे बदलू शकते. विद्युत वाहक तार स्थिर असेल व चुंबक फिरता असेल तर, व चुंबक स्थिर असेल आणि विद्युत वाहक तार फिरत असेल तर चुंबकीय क्षेत्र बदलते. आणि अशा दोन्हीही प्रकारामध्ये विद्युत वाहक तारेत किंवा कंडक्टरमध्ये पोटेन्शियल डिफरन्स निर्माण होऊ शकते आणि या तत्वावर किंवा प्रिन्सिपलवर आधारित विद्युत निर्मिती करणारं जे यंत्र असतं किंवा मशीन असतं त्याला इलेक्ट्रिक जनरेटर असे म्हटले जाते. इन लास्ट पिरियड वी सी व्हॉट इज मीन बाय द इलेक्ट्रिक जनरेटर. सच लार्ज जनरेटर्स आर यूज्ड इन कमर्शियल पॉवर generation plant. Such large generators are used in the commercial power generation plant. In these, turbines is used to rotate the magnet in the generator. The magnet rotate in generator due to these turbines. A turbine has blades. Many blades are in turbines. When a flow of liquid or a gas or source of energy is directed on the blades of the turbine, it rotates because of kinetic energy of the flow. The flow which we supply or the power plants are supplied, for example gas, etc. The turbines are connected to electric generators. त्या इलेक्ट्रिक जनरेटरला टर्बाइन्स जोडलेले असतात. and thus the magnet in the electric generators start rotating and electrical energy
इलेक्ट्रिक एनर्जी इज प्रोड्यूस. या ठिकाणी या टर्बाईन्सला ब्लेड्स असतात आणि ज्या वेळेस एनर्जी फ्लो किंवा आपण जी एनर्जी सप्लाय करतो ती या ब्लेडवरती त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी किंवा गतिज ऊर्जेने फोर्सने त्या ठिकाणी ती एनर्जी येते आणि हे टर्बाईन रोटेट होतं. टर्बाईन रोटेट झालं की हे टर्बाईन इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये किंवा विद्युत जनरेटरमध्ये कनेक्ट केलेलं असतं आणि त्या विद्युत जनरेटरमधलं जे मॅग्नेट किंवा चुंबक असतं ते सुद्धा फिरायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रिक एनर्जी किंवा विद्युत निर्मिती होत असते. द मेथड ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट टू रिप्रेझेंटेड ॲज बिलो. इलेक्ट्रिक एनर्जीचा प्रवाह जो असतो तो प्रवाह आकृतीच्या सहाय्याने आपल्याला मांडता येतो. आता ही प्रवाह आकृती या ठिकाणी दाखवलेली आहे. दस टू जनरेट इलेक्ट्रिसिटी बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वावरती विद्युत निर्मिती करण्यासाठी जनित्र लागतं. आणि आपण बघितलं की टर्बाईन युज्ड टू रोटेट द जनरेटर. जनरेटर फिरवण्यासाठी टर्बाईनची आवश्यकता लागते आणि या टर्बाईन्सला एक ऊर्जा स्रोत आवश्यक असतो. We need the energy source based on which type of energy source is used rotate the turbine. There are different types of power generating stations. वेगवेगळे पॉवर स्टेशन त्या ठिकाणी असतात. फॉर एक्झाम्पल औष्णिक विद्युत केंद्र, त्यानंतर पवन ऊर्जेवर होणारं असे अनेक विद्युत ऊर्जा केंद्र असतात. अँड द डिझाईन ऑफ द टर्बाईन यूज इज डिफरंट टाईप्स ऑफ पॉवर स्टेशन्स इज ऑल्सो डिफरंट. आणि प्रत्येक प्रकारामध्ये वापरल्या जाणाऱ्या टर्बाईन्सचा आराखडासुद्धा वेगवेगळा असतो. आता फ्लो चार्ट या ठिकाणी दाखवलेला आहे. प्रॉपर एनर्जी सोर्स टू रन टर्बाईन, की ज्या वेगवेगळ्या पॉवर स्टेशनमध्ये वापरलं जाईल तिथला जो सोर्स असेल तो सोर्स या ठिकाणी एनर्जी सोर्स वापरला जातो. देन टर्बाईन हे त्या एनर्जी स्रोतच्या सहाय्याने रोटेट केलं जातं. टर्बाईन जनरेटरला कनेक्ट असतं. ते जनरेटरमधील मॅग्नेट टर्बाईनच्या सहाय्याने फिरवलं जातं अँड देन लास्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इज प्रोड्यूस. आणि त्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस केली जाते. हा फ्लो चार्ट आपल्याला परीक्षेला विचारला जातो. हा म्हणजे यासारखे अनेक फ्लो चार्ट विचारले जातात. देन फर्स्ट थर्मल एनर्जी बेस्ड इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. इन थर्मल पॉवर प्लांट turbine is rotate using steam. Water is heated in a boiler. Using the thermal energy released due to the burning of coal, steam of very high temperature and pressure is generated. The energy in the steam drives the turbine. Thus, the generator connected to the turbine rotates and electrical energy is produced. This produced steam is converted back in and thus this water is recirculated to the boiler. We see in this flow chart, first we use the coal for fuel and these coal produces or in this coal chemical energy is present and after that burning of coal the thermal energy is released. That thermal energy is used for boiling of water to produce steam and these steam rotate the turbines. Turbine helps rotate the generator and these generator are produce the electrical energy. म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला कोळसा किंवा त्याच्यातील केमिकल एनर्जी वापरली जाते. ती केमिकल एनर्जी ही कोळसा जाळून त्या केमिकल एनर्जीपासून औष्णिक ऊर्जा तयार केली जाते
ही औष्णिक ऊर्जा बॉयलरमधील पाणी उकळवण्यासाठी किंवा त्याचं वाफेत रूपांतर करण्यासाठी केली जाते. त्या वाफेवर टर्बाईन्स फिरवले जातात. टर्बाईन्सच्या कनेक्शनमुळे किंवा कनेक्टिव्हिटीमुळे जनरेटर्स फिरतात आणि जनरेटरमुळे इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होते. अँड दीज थर्मल एनर्जी इज यूज्ड हिअर टू जनरेट इलेक्ट्रिकल एनर्जी. सच पॉवर प्लांट्स आर कॉल्ड ॲज थर्मल पॉवर प्लांट किंवा औष्णिक विद्युत केंद्र असे म्हणतात. इन थर्मल पॉवर प्लांट्स द केमिकल एनर्जी इन द कोल इज कन्व्हर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी अँड बाय दीज सेव्हरल स्टेप्स विच we are seen here. After that, this diagram is the thermal power plant. The information about this thermal power plant is reduced in this year. या ठिकाणी जी थर्मल पॉवर प्लांटची जी आपल्याला माहिती दिलेली आहे ती माहिती या वर्षीच्या अभ्यासक्रमातून कमी केलेली आहे. मात्र थर्मल पॉवर प्लांटची जी आकृती आहे ती आकृती आपल्याला अभ्यासासाठी आहे. प्रॉब्लेम्स ऑफ थर्मल पॉवर प्लांट. फर्स्ट प्रॉब्लेम, एअर पोल्युशन ड्यू टू द बर्निंग ऑफ कोल अँड इट रिझल्ट्स इन इमिशन ऑफ गॅसेस लाईक कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड अँड नायट्रोजन ऑक्साईड विच आर हार्मफुल टू द हेल्थ. की जे आपल्या आरोग्यासाठी घातक आहे असे सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड हे वायू या कोळशाच्या ज्वलनामुळे बाहेर पडतात आणि एअर पोल्युशन निर्माण होतं. सेकंड इज, अलॉंग विथ द इमिशन ऑफ गॅसेस ड्यू टू द बर्निंग ऑफ कोल, soot particles are also released into the environment and they cause serious health problem related to the respiratory system. आणि या कोळशाच्या ज्वलनामुळे उत्सर्जित वायूंसह सूक्ष्म कण सुद्धा बाहेर पडतात आणि त्यामुळे श्वसन संस्थेचे विकार उद्भवू शकतात. थर्ड वन, द रिझर्व ऑफ फ्युएल यूज इन दिस मेथड and coal is limited because of coal is a fossil fuel. Therefore, in future there will be the limitation on the availability of the coal. आपल्याला माहिती आहे की जीवाश्म इंधन असल्यामुळे भूगर्भातील त्याचे जे साठे आहेत ते मर्यादित आहेत. त्यामुळे भविष्यात त्याची टंचाई किंवा उपलब्धतेवर मर्यादा येऊ शकतात. सेकंड पॉवर प्लांट that is the nuclear power plant. In these power plant based on nuclear energy and the nuclei of an atoms are used in these power plant instead of coal. जसं आपण थर्मल पॉवर प्लांट मध्ये कोल घेतला होता केमिकल एनर्जी म्हणून, तर या ठिकाणी न्यूक्लिअर ॲटम्स किंवा न्यूक्लिआय ऑफ ॲटम्स आर यूज्ड ॲज केमिकल एनर्जी. केमिकल एनर्जी म्हणून न्यूक्लिआय ऑफ ॲटम किंवा ॲटमच्या न्यूक्लियाचा वापर केला जातो. अँड इन दीज न्यूक्लिअर प्लांट देअर इज यूज्ड लाईक न्यूक्लिआय ऑफ ॲटम लाईक युरेनियम अँड प्लुटोनियम अँड द एनर्जी रिलीज बाय फिजन ऑफ दॅट elements is used to generate the steam. And these steam of high temperature and pressure like thermal power plant and is used to rotate the turbines, and these turbines are drives the generator and these generator produces the electricity or electrical energy. म्हणजे यामध्ये सुद्धा फक्त इथे केमिकल एनर्जी ही मूलद्रव्यांच्या अणूंच्या न्यूक्लियर किंवा केंद्रकामार्फत मिळवली जाते. त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणावरती उष्णता ऊर्जा निर्माण केली जाते, स्टीम तयार केली जाते. त्या स्टीमच्या सहाय्याने टर्बाईन्स फिरवले जातात, जनरेटर फिरवलं जातं आणि इलेक्ट्रिकल एनर्जी तयार केली जाते. आणि पुन्हा ती जी स्टीम असते ती स्टीम पुन्हा पाण्यात रूपांतर करून त्याचा वापर केला जातो. हिअर द न्यूक्लिअर एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू थर्मल एनर्जी. थर्मल एनर्जी is converted into kinetic energy and these kinetic energy of steam is used
for rotate the turbines, and finally these turbines are rotate generator or drive generator and then converted into the electrical energy. And these flow chart we see here in figure show here. Then the nuclear power plant or the atom of nuclei bombarded the neutrons on the uranium 235 and it absorbs the neutrons and converts into its isotope uranium 236. की युरेनियम 235 वर जर न्यूट्रॉनचा मारा केला तर त्याचं रूपांतर युरेनियम 236 या समस्थानिकामध्ये होतं आणि हे जे समस्थानिक आहे हे समस्थानिक अनस्टेबल त्या ठिकाणी असतं किंवा स्थिर नसतं आणि त्यामुळे त्याचं रूपांतर एक बेरियमचा अणू, एक क्रिप्टॉनचा अणू आणि 3 न्यूट्रॉन पुन्हा त्याच्यातून रिलीज होतात आणि 200 मेगावॅट एवढ्या प्रमाणामध्ये एनर्जी निर्माण होते किंवा एनर्जी बाहेर पडते. या ठिकाणी न्यूक्लिअर फिशन आपल्याला आकृतीमध्ये दाखवलंय की युरेनियम 235 वर जर न्यूट्रॉनचा मारा केला किंवा न्यूट्रॉन बंबार्डेड केले तर न्यूट्रॉन हे ॲब्सॉर्ब करतं आणि त्याच्यापासून युरेनियम 236 हे समस्थानिक तयार होतं आणि हे समस्थानिक तयार झाल्यानंतर ते अनस्टेबल असतं किंवा स्थिर नसतं. त्यामुळे त्याचं रूपांतर एका बेरियमच्या अणूमध्ये, त्यानंतर एका क्रिप्टॉनच्या अणूमध्ये आणि 3 न्यूट्रॉन रिलीज होतात आणि त्याशिवाय 200 मेगाव्होल्ट एवढी एनर्जी त्या ठिकाणी निर्माण होते. पुन्हा हे 3 न्यूट्रॉनचे अणू आहेत ते पुन्हा 3 युरेनियम 235 वरती बंबार्ड होतात आणि त्याच्यापासून पुन्हा हे ॲब्सॉर्ब करतं एक न्यूट्रॉन आणि युरेनियम 236 तयार होतं आणि ते अनस्टेबल असल्यामुळे ती कंटिन्यू चेन त्या ठिकाणी किंवा चेन रिॲक्शन ही कंप्लीट होते आणि या पद्धतीने न्यूक्लिअर एनर्जी फॉर्म. न्यूक्लिअर पॉवर प्लांट डज नॉट यूज fossil fuel like coal, therefore the problems like air pollution do not raise. Also, if sufficient nuclear fuel is available, this can a good source of electrical energy. However, there are few problems associated with nuclear power generation. Problem first, the products after fission of nuclear fuel are also radioactive and emit harmful radiation. The products are also called as nuclear waste. How to dispose the nuclear waste safely, a big challenge before the scientists. And second is, an accident in the nuclear power plant can be very fatal. This is because the accident may be result in release of harmful radiation. या न्यूक्लिअर पॉवर प्लांटचे फायदे असे आहेत की याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं एअर पोल्युशन होत नाही आणि जर विशिष्ट किंवा उपलब्ध असतील ठराविक प्रमाणामध्ये किंवा आपल्याला आवश्यक तेवढे तर त्याच्यापासून आपल्याला एनर्जी निर्माण करता येते. मात्र याच्यामध्ये प्रॉब्लेम्स किंवा अडचणी अशा आहेत की त्याच्यामुळे हार्मफुल रेडिएशन रिलीज होतं आणि जे न्यूक्लिअर वेस्ट तयार होतं ते कशा पद्धतीने डिस्पोज करायचं ही समस्या आहे. आणि जर ॲक्सिडेंट झाला या न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये जर अपघात निर्माण झाला तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती हानी निर्माण होऊ शकते, जीवितहानी, त्याचबरोबर इतर आर्थिक हानीसुद्धा निर्माण होऊ शकते. नेक्स्ट वन, पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन एनर्जी ऑफ नॅचरल गॅस. नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत केंद्र. In this plant, the turbines is run by a gas at very high temperature and pressure generated by combustion of natural gas. नॅचरल गॅसच्या सहाय्याने कंबशन करून किंवा ज्वलन करून मोठ्या प्रमाणात टेम्परेचर आणि प्रेशर तयार केलं जातं आणि तेच कंबशन किंवा तीच जी गॅस तयार होतो त्या गॅसवरच टर्बाईन फिरवले जातात. टर्बाईनवरती जनरेटर ड्राईव्ह केले जातात आणि त्या जनरेटरपासून इलेक्ट्रिकल एनर्जी
म्हणजे आपण जे सगळे डिफरंट पॉवर प्लांट बघतो त्याच्यामध्ये फक्त सोर्स ऑफ एनर्जी जो आहे तोच फक्त वेगळा आहे. बाकी सगळ्या ठिकाणी एनर्जी सोर्सने किंवा कायनेटिक एनर्जीने मोठ्या प्रमाणावरती गॅस किंवा हीट तयार केली जाते, स्टीम तयार केली जाते आणि टर्बाइन्स फिरून जनरेटर ड्राईव्ह करून आणि इलेक्ट्रिकल एनर्जी तयार केली जाते. There are 3 main sections in this type of plant. Pressurized air is introduced into combustion chamber using a compressor, and in combustion chamber the natural gas burns in presence of the air. The gas at very high temperature and pressure generated in this chamber, and these pressure or these high pressured gas is rotate turbine, and these turbine drives the generator to produce electricity, and these all process are goes step by step. The efficiency of this type of power generation plant is higher than that of the power generation plant based on coal. Moreover, since the natural gas does not contain sulfur, burning of natural gas results in less pollution. या नॅचरल गॅसमध्ये नैसर्गिक वायूंवर चालणारी जी संचाची कार्यक्षमता असते किंवा पॉवर प्लांटची ती कोळशावर चालणाऱ्या किंवा थर्मल पॉवर प्लांटपेक्षा जास्त असते, कारण नैसर्गिक वायूंमध्ये सल्फर हा वायू नसतो, त्यामुळे त्यांच्या ज्वलनातून प्रदूषणसुद्धा कमी घडून येते. आपल्या भारतामध्ये काही नॅचरल गॅसवर आधारित पॉवर प्लांट आहेत. ते म्हणजे या ठिकाणी प्लेस समरलकोटा इन आंध्र प्रदेश, देन अंजनवेल इन महाराष्ट्र, बवाना इन दिल्ली अँड कोंडापल्ली इन आंध्र प्रदेश. These are the nuclear power plants and their capacity to produce the electricity is here. In Andhra, Samralkota 2620 megawatt, then 2220 in Anjanvel, then 1500 in Bhavana, and in Kondapalli 1466. Then the point or the information about electrical energy generation and environment, this topic is reduced from our syllabus in this year. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.